गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आता गणेश चतुर्थी म्हटलं की आपण जेवणामध्ये कांदा किंवा लसूण यांचा वापर करत नाही। अशा वेळेला मी एक अशी भाजी करणार आहे ज्यामध्ये आपण प्रामुख्याने काजू आणि टोमॅटो यांचा वापर करून ही भाजी करतो। ही आहे पनीरची भाजी, जी की सगळ्यांनाच आवडते आणि काजू आणि टोमॅटो घालून ही अतिशय अप्रतिम लागते। आता याच्यामध्ये आपण वापरणार आहोत एक टोमॅटो, अर्ध गाजर, एक शिमला मिरची, मटार, काजू, पनीर, खूप सारी कोथिंबीर आणि खड्या मसाल्यांमध्ये आपण थोडीशी दालचिनी, थोडे वेलदोडे, थोडीशी मिरी, एक काश्मीरी लाल मिरची आणि तमालपत्र यांचा वापर करणार आहोत। आता याच्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करण्यासाठी टोमॅटो, कोथिंबीर आणि काजू यांची आपण ग्रेव्ही करणार आहोत। त्यात आपण थोडीशी अर्धी काश्मीरी लाल मिरची, थोडीशी एक मिरी आणि दालचिनी हे घालून आपण एक ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। त्यानंतर पनीर कट करून घेणार, गाजर आणि शिमला मिरची। आता शिमला मिरची, गाजर आणि त्याचबरोबर मटार हे सगळं आपण तळून घेणार आहोत आणि या भाजीमध्ये आपण त्या प्रकारे ते वापरणार आहोत। तसं केल्याने त्या भाजीची चव अजून वाढते। तर आपण इथे शिमला मिरची, गाजर आणि मटार हे तळून घेतलेलं आहे। पनीर मी कधीच तळून घेत नाही, कारण तसं केल्याने मग ते थोडंसं त्याचं जे पनीरचा जो मऊपणा आहे तो त्याला राहत नाही आणि ते फार असं रबरासारखं लागतं। त्यामुळे मी ते अवॉइड करते। तर मी आता फोडणी मध्ये खडे मसाले घातले आहे, हिंग घातला आहे, अर्धी जी आपण काश्मीरी मिरची घेतली आहे ती घातली आहे। सगळं वाटण घालून त्याला छानपैकी परतून घेतलेलं आहे। त्यानंतर आपले बेसिक मसाले घातले आणि त्याच्यासोबत गरम मसालाही घातला आहे। शेवटी थोडी आमचूर पावडर आणि मीठ घातलेलं आहे आणि या व्यतिरिक्त याच्यामध्ये वेगळा कोणताही मसाल्याचा वापर मी केलेला नाही। आता या काजूमुळेच याला फार छान टेस्ट येते। त्यानंतर या ज्या तळलेल्या भाज्या आहे या घालून घेतल्या आणि एक अर्धा टोमॅटो मी कच्चा पण यात घातलेला आहे, तो ऑप्शनल आहे। त्यानंतर पनीर घालून घेतलं आणि याला छानपैकी आपण मिक्स करून घेतलं। सगळं कोटिंग भाजीवर त्या ग्रेव्हीचं झालं पाहिजे आणि त्यानंतर गरम पाणी थोडंसं घातलं। आता खूप पाणी आपण इथे घालणार नाही आहोत, आपल्याला कसं कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं। त्यानंतर त्याला एक छान उकळी येऊ दिली आणि आपली एकदम टेस्टी आणि झटपट होणारी पनीरची भाजी झाली तयार।